तुम्ही माझं जे भाष्य घेतलं हे तेच राहणार. तर त्यामुळे अहवाल थोडा मला असं वाटतो. आणि दुसरी IIT बॉम्बे किंवा ज्यांनी थर्ड पार्टी ऑडिटने पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की काँक्रिटीकरणामुळे झाडांना इजा झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते तयार होतात ते आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, DCM एकनाथराव शिंदे साहेब, सुनेत्राताई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकाराने आज मुंबई महानगरपालिकेचे जवळपास 2200 किलोमीटरचे रोड होतात. त्याच्यामध्ये आपण 1700 किलोमीटरचे रोड आपण पूर्ण करून आपण आता जवळपास 250-300 किलोमीटर आपले बाकी आहेत. इतकं सुंदर त्यांचं काम या ठिकाणी. मुंबईला इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईला सगळे चांगले रोड, चांगले ब्रिजेस, चांगल्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटी देण्याचं काम चालू आहे. पण हे होत असताना साहेबांचे पण निर्देश होते, CM साहेबांचे निर्देश आहे, DCM साहेबांचे निर्देश आहे की ते काम करत असताना तुम्हाला तिकडे असलेल्या झाडं असतील, तिकडे असलेले स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असतील, या सगळ्यांची काळजी घेऊन काम केलं पाहिजे. चित्राबागांनी ट्विट केलं आहे, केवळ विरोधक नाही तर सत्ताधारी सुद्धा याच्या विरोधात ट्विट केलं. हेच तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. जरी आम्ही इथे सत्तेवर बसलो असते तरी पण चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्याचं या ठिकाणी काम नाहीये. या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेचा जर हा अहवाल आला असेल जो मला मान्य नाहीये, या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचा, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली. पालिकेनं दिलेलाच अहवाल तुम्ही नाकारताय, तुम्ही देखील असहमत आहात असं म्हणताय. केवळ बाळाच्या प्राणाची किंमत 7 लाख नाही असं देखील तुम्ही म्हणताय. महापौर म्हणून तुम्ही या संदर्भात काय कारवाई करणार? या बाबतीत मी पुन्हा बैठक घेणार. आता हा जो आलेला अहवाल आहे हा आता हातात मिळालेला आहे. आता ह्याच्या पुढे काय करायचं ह्या बाबतीत आम्ही सर्व या ठिकाणी सभागृह नेता पण आहे, आम्ही आहोत. या विषयावर आम्ही चर्चा करणार की असा अहवाल का देण्यात आला. झालंच तर आम्ही झालेल्या ठिकाणी पाहणी पण करू, बघू सुद्धा की झाडाच्या खाली काय परिस्थिती होती. परंतु एकंदरीत मी या अहवालाबरोबर सहमत नाही. मुख्यमंत्र्यांनी 2024ला खरं तर अहवाल दिलेला आहे, मात्र तरी सुद्धा रिअसेसमेंट झालेलं नाहीये. नेमकं यामागे दिरंगाई का? आणि नाही, आता लक्षात घ्या, आता पडलं नसेल आपण आता असेसमेंट असेल, प्री असेसमेंट असेल, गुगल मॅपिंग असेल, वॉर्ड निहाय आपण सगळ्या गोष्टीला आता कामाला लागलो. आता जर तुम्ही मला मुंबई महानगरपालिकेच्या कामाच्या बाबतीत बोलणार तर आता सगळेच अधिकारी ऑन फील्ड उभे आहेत. 24/7 ते काम करतात. एका फोनवरती 1916च्या कॉलवरती म्हणा, माझ्या फोनवरती सगळ्या जे नगरसेवक आहेत, जेवढे कमिटी अध्यक्ष आहेत, कशाला आपल्या सामान्य मुंबईकर पण जर एखादी कंप्लेंट टाकतोय त्या कंप्लेंटला पण आपण गृहीत धरून त्या ठिकाणी काम करतोय. त्याबद्दल वाद नाही. त्याबद्दल मुंबई महानगरपालिका अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. तर आता जर तुम्ही म्हणणार तर आताची परिस्थिती अशी आहे की पालिका आता रस्त्यावर उतरलेली. टाइम बाउंड कारवाई होणार आहे का हे स्पष्ट करा. आता हे टाइम बाउंड होणार, कशी होणार, त्याला मला आता हा अहवाल कालच हातात आलेला आहे. आज माझ्या बऱ्याच आता हे सगळ्या उद्घाटन आहे. उद्या किंवा परवा मी हेड ऑफिसला गेल्यानंतर ह्याची पूर्ण कंत्राटदाराला जबाबदार धरायला पाहिजे होतं. महापौर रितू तावडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. चेंबूर दुर्घटनेसंदर्भातील त्या प्रतिक्रिया देत होत्या. क्लीन चिट देणारा अहवाल कसा दिला यावर चर्चा करणार असं महापौर रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे. क्लीन चिट देणारा अहवाल कसा दिला यावर चर्चा करणार असल्याचं महापौर रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे. चेंबूर दुर्घटनेमध्ये कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड झालेला आहे. स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंत्राटदाराला 5 लाख रुपये, सल्लागाराला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर चेंबूरमधील डायमंड गार्डनजवळ स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंत्राटदार आणि तांत्रिक सल्लागारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. तपास समितीच्या अहवालानुसार महापालिकेनं कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर सल्लागारावर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील. आता महाराष्ट्राची बदनामी होत नाही का हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे माझा, की तुम्ही एका चिमुरड्याच्या मृत्यूबद्दल इतके असंवेदनशील आहात की तुमच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटा अहवाल तयार करता. तुम्ही मुलाची किंमत 7 लाख रुपये लावली का? तुम्ही ज्या मुलाचा जीव गेला त्याची किंमत 7 लाख रुपये लावली आहे. एवढा स्वस्त झाला जीव आम्हाला.
फुल्ली आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.